आपण खाली चाललोय का वरती मला वाटतंय. हो भयानक रस्ता आहे. आम्ही या इथून चाललो होतो, थोडं माणसं दिसली त्यामुळे जरा जीव आलाय. सरसगडनंतर तब्बल 4 महिन्यांतर आम्ही ट्रेक करणार होतो. त्यासाठी आम्ही निवडला ब्रह्मऋषींचा डोंगर, म्हणजे अर्थातच स्वराज्याची पहिली राजधानी श्रीमान राजगड. कोथरूडवरून निघून जेव्हा आम्ही सह्याद्रीच्या रांगेत शिरलो तेव्हा समोरचं वातावरण बघून मनाला शांतता मिळत होती. मस्त ऊन, वारा आणि अधूनमधून पावसाच्या सरी चालू होत्या. समोर ढगांच्या आड असलेला राजगड बघून कधी एकदा गडावर पोचतोय अशीच आमची अवस्था झाली होती. राजगडाच्या जेव्हा जवळ आलो तेव्हा मस्त मधुर आवाजात पक्षी गाणं गात होते. जणू काही ते आमचं स्वागतच करतात की काय असंच वाटत होतं. एकदम सुंदर पक्ष्यांचा आवाज होता तो. मग त्या पक्ष्यांचेही आम्ही आभार मानून पुढे निघालो. नमस्कार मंडळी, मी ज्ञानेश तांदळे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या श्रीमंत सह्याद्री या चॅनलमध्ये. तर मित्र, आज बऱ्याच दिवसानंतर म्हणजे जवळजवळ एप्रिलनंतर आज आम्ही आलो आहे ट्रेकिंगला, म्हणजे कुठल्या तरी एका गडावरती आलो आहे आम्ही भटकंती करण्यासाठी. तो म्हणजे आहे श्रीमान राजगड. सो राजगडची भटकंती करण्यासाठी माझ्यासोबत आहेत हौशी ट्रेकरचे फक्त अक्षय कोबल, ओनली वन. तर मित्र, राजगड ट्रेक चालू झाला आहे आमचा आणि खूप दिवसानंतर ही लाल माती जेव्हा मी बघतोय ना खूप छान वाटतंय मित्र. सह्याद्रीमधली ही लाल माती, म्हणजे त्या लाल मातीशी आम्ही एकरूप झालो होतो आणि काही कालावधीपुरतं आम्ही थोडंसं त्यापासून दूर होतो, त्यामुळे खूप कसतरी होतं. आणि आज पुन्हा एकदा आम्ही आलो ह्या लाल मातीमध्ये, ह्या सह्याद्रीच्या मातीमध्ये. खूप छान वाटतं मित्र. सो बघूया आता पुढे आणखीन काय काय. राजगड इकडे समोर दिसतोय, ढगामध्ये आहे पूर्ण आत्ता. सो जाऊया आता राजगड. सह्याद्रीची माती जेव्हा अंगाला स्पर्श करते तेव्हा एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. काय जादू आहे या मातीची माहीत नाही, बरोबर ना मित्रांनो? असो, तर आम्ही पुढे सरकत होतो. झाडाझुडपांमधून जाणारा तो रस्ता मनाला चांगलाच दिलासा देत होता. पुढे पडणारं प्रत्येक पाऊल शरीराला बळकटी देत होतं. शरीर थकत असलं तरी इच्छाशक्ती मात्र पावलगणिक वाढणारी होती. सव्वीस वर्ष स्वराज्याची असलेली राजधानी म्हणजे श्रीमान राजगड. ह्याच गडाने श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज आणि मातीशी आणि त्यांच्या राजांशी स्वामिनिष्ठ असलेले असे कितीतरी मावळे ह्या गडाने पाहिलेले आहेत. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा श्रीमान राजगड आपल्या महाराष्ट्राचा अविभाज्य भाग आहे. ह्याचाच मला खूप जास्त अभिमान वाटतो. स्थापत्यकलेचं एक उत्तम उदाहरण म्हणजे श्रीमान राजगड, कारण गडाची बांधणीच तशी आहे. संजीवनी माची, सुवळा माची सोबतच बालेकिल्ला सुद्धा आहे. ह्या 2 माचीवरून साहजिकच समोरचा बराचसा भूभाग दिसतो, त्यामुळेच इथून बारीक हालचाली सुद्धा स्पष्टपणे नजरेस पडतात. शिवाय जरी शत्रू आक्रमण करून वरती आले तरी बालेकिल्ल्यापर्यंत पोहोचणे म्हणजे अवघडच. म्हणूनच अभेद्य गडांमध्ये ह्या गडाची नोंद होते. शिवाय गडावर सदर, पाण्याची टाकी, दारू गोळा कोठार आणि अंबरखाना, आणि अंबरखान्याबरोबर चोर दरवाजे सुद्धा आहेत. म्हणूनच श्रीमान राजगड हा स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुनाच समजला जातो. ह्यावरूनच महाराजांचे शस्त्रशास्त्राबरोबरच भौगोलिक ज्ञान देखील किती प्रचंड होते हे समजते.
सह्याद्रीत आल्यानंतर असे पाण्याचे झरे पावसाळ्यात तुम्हाला दिसतील आणि जेव्हा तुम्ही हे पाणी जेव्हा तुमच्या तोंडावर किंवा अंगावर माराल ना एकदम फ्रेश, म्हणजे जो थकवा असतो खालून वरती येईपर्यंत तो एका क्षणार्धात निघून जातो. तो हे पाण्याचे झरे म्हणजे आपला सह्याद्री. झऱ्याखाली ताजेतवाने होऊन आम्ही दोघेही काही वेळातच चोर दरवाजामार्गे गडावर येऊन पोचलो. संपूर्ण गड ढगांनी आच्छादला होता. खूप मस्त आणि थंडगार वातावरण झालं होतं. गडावर पोचताच आपल्याला गडाच्या काही वास्तू नजरेस पडतात. प्रथम पद्मावती तलाव, सदर, महाराणी सईबाई यांची समाधी, पद्मावती मंदिर, रामेश्वर मंदिर, राजवाड्यांचे अवशेष, दारूखाना आणि अंबरखानाही बघायला मिळतो. सध्या हे जरी भग्न अवस्थेत असले तरी बारकाईने पाहिल्यास हे सर्व त्या काळी किती सुंदर असेल याची प्रचिती मिळते. राजगडावरच्या या सर्व वास्तू आता आपण बघूयात. राजगडावरच्या सुरुवातीच्या वास्तू पाहून झाल्यावर आम्ही वाट धरली सुवळ्या माचीकडे जाण्याची. कारण आम्हाला बघायचं होतं ते म्हणजे नेढं आणि चिलखती बुरुज. तर नेढं म्हणजे काय तर डोंगराला पडलेलं आरपार भगदाड. सुवळ्या माचीकडे जाण्याची वाट मस्त दाट धुक्यांमधून होती. साक्षात स्वर्गातच हिंडतो की काय असाच अनुभव येत होता. धुक्यामधून वाट काढत पुढे जात असताना मध्येच हनुमान मंदिर लागलं. बजरंगबलीचं दर्शन घेऊन त्यापुढे जाताच काळेश्वरी बुरुज दिसला आणि लगेचच पुढे अजून एक सदर पाहायला मिळाली. या सदरमध्ये सुद्धा त्या काळी कितीतरी सल्लामसलती झाल्या असतील असे सगळे प्रश्न मनात ठेवत पुढे निघालो. पुढे जाताच धुक्यामधून डोकावत असलेला चिलखती बुरुज दिसला. ह्या बुरुजाला चिलखती बुरुज असे का म्हटले जाते हे त्याच्या मजबूतीवरूनच लक्षात आलं.
चिलखती बुरुजाची मजबूती बळकटी आजही तशीच आहे. बुरुजावर थोडा वेळ आम्ही घालवला आणि मग तटबंदीवरूनच पुढे निघालो. आता सुवेळा माचीची तटबंदी लागली आणि त्याच खाली असलेली चोरवाटही दिसली. इथूनही समोरचा बराचसा भूभाग दिसतो. अथवा या वाटेने येऊन आक्रमणसुद्धा करू शकता येत होते. कदाचित ह्यासाठीच ही वाट केली असावी. ही वाट पाहून आम्ही पुढे निघालो. पुढे जाताच आम्ही ज्याची वाट बघत होतो ते आम्हाला दिसलं. ते म्हणजे राजगडवरचं नेढं. तर मित्र, रतनगड नंतर पाहिलेलं आहे आपण हे दुसरं नेढं. नेढं म्हणजे डोंगराला असलेला आरपार होल, त्याला म्हणतात नेढं. तो इकडे एक आहे आणि ह्या बाजूला आहे. तुम्ही जर अजून रतनगडचा तो व्हिडिओ नसेल पाहिला तर वरती आय बटन आहे. आय बटनला क्लिक करून तुम्ही रतनगडचा पण तो व्हिडिओ बघू शकता. तिथं आम्ही सांदन व्हॅली राफ्टिंगसुद्धा केलेलं आहे. नेढ्यामध्ये आम्ही दोघांनी बराच वेळ घालवला. मस्त निसर्गाचा आस्वाद घेतला. मध्येच पाऊसही जोरात आला होता. बराच वेळ घालवल्यानंतर सुवेळा माचीच्या तटबंदीवरूनच पुढे निघालो. वाट थोडी पावसामुळे बिकट झाली होती, त्यामुळे सांभाळूनच जावे लागत होते. सुवेळा माचीच्या शेवटी पोचल्यावर तिथे अगदी एक माणूस जाईल एवढाच मार्ग होता. त्या मार्गावरून पुढे गेल्यावर समोरचा परिसर बघून एकदम प्रसन्न वाटलं. कारण समोर मस्त ढग आणि ढग गायब झाल्यावर गुंजवणे धरण असा सुंदर निसर्गाचा नजारा आम्ही बघितला. अगदी डोळ्याचे पारणे फिटेल अशी विहंगम दृश्य होती ती सर्व. थोडा वेळ तिथेच घालवल्यानंतर मग आम्ही मागे फिरलो. परंतु ह्यावेळेस आम्ही आलो त्या वाटेने नाही तर दुसरा मार्ग पकडला. पुढे गेल्यावर आम्हाला एक बुरुजावर नंदी बैल आणि वास्तू लागली. ह्या बुरुजावर ती का आहे हे आम्हाला उमगलं नाही. तुम्हाला जर माहिती असेल तर कृपया कमेंट करून कळवावे. असो, तर ती वास्तू बघितली आणि पुन्हा पुढचा मार्ग धरला. तो रस्ता जरा भयानकच होता. कारण एका बाजूला पूर्ण दरी, माजलेलं कमरे एवढं गवत आणि निसरडा रस्ता. त्यामुळे प्रत्येक पाऊल जपूनच टाकावं लागत होतं. पाहूया पुढे काय काय झालं ते. पण चुकीच्या वाटेने आलोय असं मला वाटायला लागलंय का काय. काय समजेना झालंय. समोर दुःख आहे पूर्ण आणि इकडे पण कोणी नाही, इकडेही कोणी नाही, इकडे दरी आहे. आम्हाला आता समजेना झालंय की कुठे जावं. आणि एक अंदाज असा लावलाय की हा रोड जो आहे तो जातो सुवेळा माचीला. आणि कठीण असं आहे की खाली पूर्ण स्लिपरी रोड हा, आणि पाय कंटिन्यू घसरतात ते, आणि दरी आहे खाली. थोडं धोकादायक आहे.
जवळजवळ 1.5 ते 2 किलोमीटर आम्ही ह्याच मार्गाने चालत होतो. डाव्या बाजूला दरी, भरपूर मोठं गवत, मागे पुढे कोणीही नाही, त्यात निसरडा रस्ता, म्हणजे एक चुकीचं पाऊल आणि सगळं समाप्त, अशीच अवस्था होती आमची. पण अखेर कसाबसा आम्ही मार्ग काढला आणि वर पोचलो. मित्र, भयानक रस्ता आहे. आम्ही इथून चाललो होतो आणि ह्या दगडाच्या मागून आम्ही इथून वरती आलो. वाट नसता नाही. आता इथं पायवाट मला सापडली आहे आणि इथं पुढं माणसं दिसलीत, त्यामुळे जरा जीव आलाय. वर पोचताच वेळ न घालवता थेट बालेकिल्ल्याचा मार्ग पकडला. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बालेकिल्ल्यावर येणे का अवघड आहे ते इथे आल्यावर समजते. कारण एका वेळेस एकच माणूस वर जाईल एवढीच जागा आहे आणि त्यात वर चढणे म्हणजे अवघडच. साधारण 20 ते 25 मिनिटाच्या चढाईनंतर बालेकिल्ल्याचा महादरवाजा दिसतो. आजही तो चांगल्या स्थितीत आहे. महादरवाजापासून वर जाताच डाव्या बाजूला जननी देवीचे मंदिर लागते. तिथून पुढे तटबंदीवरूनच पुढे सरकत राहिल्यास गोड्या पाण्याचे तलाव दिसते. ते तलाव बघून एकदम शांत आणि प्रसन्न वाटते. आम्ही तिथे थोडं फ्रेश झालो. फ्रेश होऊन पुढे गेल्यावर ब्रह्मेश्वर मंदिर लागलं. मंदिरात शिवपिंड आहे. मंदिराच्या मागे काही पाण्याची टाकीही आहेत. आणि त्याच्याच मागे बाजारपेठ आहे. सध्या बाजारपेठ पूर्णपणे भग्न अवस्थेत आहे. बाजारपेठेच्या डाव्या बाजूला एक रस्ता वर जातो. त्याच रस्त्याने वर गेल्यास तिथेही राजवाड्यांचे अवशेष दिसतात. आपण खाली बघितलं, इथेही राजवाड्याचे अवशेष होते. आता बालेकिल्ल्यावर आलोय तर इथेही राजवाड्याचे अवशेष. आणि इथं वरती जाण्याआधी इथे शिवाजी महाराजांचं वास्तव्य होतं, त्यामुळे हे पवित्र ठिकाण आहे. इथे वरती जायच्या आधी आपली पादत्राणे म्हणजे आपल्या चपला पण इथेच काढून जाणे ही विनंती आहे आणि सूचना सुद्धा आहे. आपण इथेच चप्पल राजवाड्याचे मागे बघितल्यास सुंदर अशी माची दिसते. त्यावेळेस ढगांचा आणि माचीचा जणू काही लपंडावचा खेळ चालू होता. असो तर आज आम्ही स्वराज्याची पहिली राजधानी बघितली. परतीच्या मार्गाने जाताना मात्र त्या काळी राजगड किती सुंदर दिसत असेल याचे चित्र मी मनात रेखाटत होतो. पद्मावती तलाव, रामेश्वर मंदिर, पद्मावती मंदिर, राजवाडे, सदर, अंबरखाना, दारुगोळा कोठार, पाण्याची टाकी, सुवेळा माची, संजीवनी माची किती किती सुंदर दिसत असतील ना मित्रांनो. असो तर आजचा राजगडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या श्रीमंत सह्याद्री चॅनलला सबस्क्राईब देखील करा. आणि पुढचा कोणता गड आमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघायचा आहे ते आम्हाला कमेंट करून सांगा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.